नमस्कार, मी समृद्धी किचन मध्ये तुम्हा सर्वांचं स्वागत. आज आपण बनवणार आहोत पालक कटलेट. सर्वांना आवडणारे चवदार चविष्ट असे पालकचे कटलेट. त्यासाठी मी इथं पालक बारीक करून घेतला. थोडस मीठ टाकलेलं आहे त्याच्यात आपण डाळीचं पीठ टाकून घेणार आहोत. मी इथं हिरा बेसन वापरलेला आहे. तुम्ही कुठल्याही कंपनीचं बेसन वापरू शकता. त्याच्यानंतर थोडासा ओवा त्याच्यात टाकणार आहे आपण. त्याच्यात पाणी टाकून हे मिक्स करून भज्यासारखं याचं पीठ तयार करणार आहोत. तुम्ही बघू शकता इथं मस्त असं आपलं भज्यासारखं पीठ तयार झालेलं आहे. मी इथं ब्रेडचे स्लाइस एक ब्रेडचे चार असे स्लाइस करून घेतलेले आहे. ते आता याच्यात एक एक डीप करून तळणार आहोत. या स्लाइस पिठात बुडवून आपण अशा डीप करून याच्यात टाकणार आहोत. तेलात चांगल्या फ्राय करून घ्यायच्या आहेत या स्लाइस. हे कटलेट चांगले तेलात फ्राय करायचे आहे. बघा इथे छान असा हिरवा कलर आलेला आहे पालकमुळे आपल्या कटलेटला. मुलांसाठी खूप चांगला पदार्थ आहे. मुलं पालक असे खात नाही. ब्रेड हा आवडता पदार्थ असल्यामुळे ब्रेड पालक मध्ये बुडून आपण हे करणार आहोत. त्यामुळे मुलं पण आवडीने खाणार आहे आणि खायला सुद्धा चविष्ट चवदार लागतात. ब्रेडच्या स्लाइस तुम्ही तुमच्या आवडीनुसार चौकोनी त्रिकोणी कापू शकता. तिखट पण कमी जास्त करू शकता तुम्ही. मी या पालक मध्ये हिरव्या मिरच्या, लसूण, थोडेसे जिरे टाकून त्याच्यातच बारीक करून घेतलेला आहे. चांगले डीप फ्राय करायचे आहे. आपले कटलेट असे चांगले डीप फ्राय करून घ्यायचे.
चांगले व्यवस्थित डीप फ्राय करायचे. गॅस तुम्ही कमी जास्त करू शकता. जास्त लाल होऊ द्यायची नाहीये ते आपल्याला. व्यवस्थित असा कलर येऊ द्यायचा आहे त्याला. याच्यात कुठलंही पीठ मी वापरलेलं नाहीये, फक्त डाळीचं पीठ टाकलेलं आहे. तांदळाचं, रवा हे काहीच वापरलेलं नाहीये मी याच्यात. ओव्यामुळे याचा छान असा खमंग वास येतोय, तुम्ही बघू शकता. तुम्ही बघू शकता मस्त असे कलर छान आलेला आहे. आपले कटलेट तयार तळून झालेले आहेत आपले कटलेट. हे बघा, तुम्ही बघू शकता. मुलांसाठी नाश्त्याला म्हणा, आवडीनुसार हा पदार्थ खूप छान आहे. सोडा याच्यात वापरायचा नाहीये बिलकुल. सोड्याने तेलकट होतात ते. एक बाजू झाल्यानंतर व्यवस्थित अशी पलटून घ्यायची आहे दुसरी बाजू. हे बघा, हे पण आपले छान असे तळून झालेले आहेत कटलेट. मस्त असा कलर आलेला आहे त्याला. मुलांचा फार आवडीचा पदार्थ आहे तो. पालकची भाजी तर अशी खाणार नाही मुलं, पण हे कटलेट आवडीने खातील. हे बघा, तुम्ही बघू शकता छान असे एकदम आपले छान कटलेट असे तयार झालेले आहे. मस्त सॉस सोबत तुम्ही खाऊ शकता. मुलांना आवडणारे, झटपट होणारे, कमी साहित्यात आणि चवदार असे कटलेट आपले तयार आहे. धन्यवाद. रेसिपी आवडली असेल तर समृद्धीज किचनला लाईक आणि सबस्क्राईब अवश्य करा.